चलो, तो आज हमें क्या देखना है? What we are going to see today? म्यूटेशन। हमें आज म्यूटेशन देखना है, राइट? ओके, लास्ट सेशन में हमने क्या देखा था? सेक्स डिटर्मिनेशन, राइट? ओके, आपण सेक्स डिटर्मिनेशनचे वेगवेगळे प्रकार बघितले होते, राइट? ओके, आज आपल्याला बघायचं आहे म्यूटेशन, राइट? ओके, म्यूटेशन या टॉपिकचं इंट्रोडक्शन आपल्याला याच्या अगोदर कुठे झालंय का? कुठे झालंय? 10th मध्ये, राइट? ओके, 10th मधला टॉपिक नंबर 1 कोणता होता? इव्होल्यूशन, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, राइट? ओके, सर त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉइंट होता बघा, आपण स्टार्टिंगला शिकलो होतो काय? सेंट्रल डोग्मा शिकलो होतो, राइट? ओके, सेंट्रल डोग्मा मध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, राइट? ओके, हे पहिल्या पेज वरनं सुरू केलं होतं, दुसऱ्या पेजच्या मिड पर्यंत आलो होतं, राइट? ओके, आणि लास्ट पॅराग्राफ जो होता तो कोणता होता? म्युटेशनचा, राइट? ओके, म्युटेशन कशाला म्हणणार मग आपण? कशाला म्हणणार म्युटेशन? काय आठवत आहे का? एखाद्या प्रोटीनमध्ये किंवा डीएनएच्या कशामध्ये? पेयर्स मध्ये, ओके, अजून अल्टरनेशन होणे, चेंज होणे, राइट? ओके, आता बघा आपण 11th स्टँडर्ड मध्ये बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक बघितला होता, राइट? ओके, त्याच्यामध्ये आपण एक मॉलिक्यूल शिकलो होतो बघा, दॅट इज डीएनए, राइट? ओके, कोणता मॉलिक्यूल शिकलो होतो? डीएनए, राइट? ओके, इट इज अ काइंड ऑफ न्यूक्लिक ऍसिड, राइट? ओके, इट इज अ काइंड ऑफ व्हाट? न्यूक्लिक ऍसिड, राइट? ओके, आता न्यूक्लिक ऍसिड किंवा डीएनए हा कशापासून बनलेला आहे? व्हाट आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डीएनए? आठवत आहे का? What are the building blocks of DNA? न्यूक्लियोटाइड्स काय आहेत? न्यूक्लियोटाइड्स, राइट? ओके, आता आपल्याला न्यूक्लियोटाइड्सची नावं सुद्धा माहिती आहेत. कोणकोणते? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन, बरोबर? राइट? ओके, आता डीएनए कशापासून बनलेला आहे? न्यूक्लियोटाइड्स पासून बनलेला आहे. आता कोणत्याही न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे का? नाही. तर विशेष, दॅट इज ए टी जी सी, राइट? ओके, ए टी जी सी, राइट? ओके, नाउ आता मला सांगा की एटीजीसी जो आहे हा कसा असेल? सिक्वेन्स मध्ये असेल, राइट? ओके, जसं इमॅजिन करा आपला एखादा काय असतो? मोबाईल नंबर असतो. काय असतो? मोबाईल नंबर असतो, राइट? ओके, आता मोबाईल नंबर कशापासून बनलेला आहे? आपला मोबाईल नंबर जो आहे तो कशापासून बनलेला आहे? अंकांपासून बनलेला आहे, राइट? ओके, किती अंक असतात त्याच्यामध्ये? 10. कोणकोणते? 1 to 9, 9 आणि 1 0, बरोबर? राइट? ओके, 10 अंकांपासून बनलेला आहे आणि 10 अंक जे आहेत एका सिक्वेन्स मध्ये प्लेस केले जातात. काय? सिक्वेन्स मध्ये काय केले जातात? प्लेस केले जातात, राइट? ओके, मग मला सांगा जर तुमचा मोबाईल नंबर जो काही असेल, राइट? ओके, त्या मोबाईल नंबर मध्ये जर चेंज झाला, जर सपोज काय झाला? चेंज झाला, राइट? ओके, जस्ट इमॅजिन करा की एक मोबाईल नंबर आहे, राइट? ओके, एक मोबाईल नंबर आहे 9820304050, राइट? ओके, ना इमॅजिन करा की झालंय काय? ओके, आता हा नंबर जो आहे हा इमॅजिन करा सपोज ए पर्सन आहे. कोणाचा आहे? ए पर्सनचा आहे, राइट? ओके, तुम्ही काय केलं? तुम्ही नंबर टाइप करताना तुमच्याकडनं काय झाली? चूक झाली. काय झाली? चूक झाली. चूक कशी झाली? की तुम्ही 9820034050 असा नंबर तुम्ही काय केला? टाइप केला. नंबर काय होता? 30. तुम्ही काय टाइप केला? 03. गोष्ट होती. आता मला सांगा हा नंबर या ए पर्सनला संपर्क साधण्यासाठी वापरला जाऊ शकतो का? का? कारण की त्या नंबर मधल्या जे अंक आहेत किंवा ज्या मोबाईल नंबर मध्ये अंक आहेत ते काय झालेले आहेत? चेंज झालेले आहेत. ओके, ही गोष्ट कळतीये? समजताय? राइट? ओके, तसंच
तसंच आपल्याला डीएनए माहित आहे आणि डीएनए मध्ये काय असतात न्यूक्लियोटाइड्स असतात आणि ह्या न्यूक्लियोटाइड्सची काय असते एक सिक्वेन्स असते काय असते सिक्वेन्स असते जस्ट इमॅजिन करा डीएनए मध्ये एक जीन आहे एक काय आहे जीन जीन काय असतो जीन सेगमेंट ऑफ डीएनए जीन काय असतो सेगमेंट ऑफ डीएनए सेगमेंट ऑफ डीएनए राइट ओके आता डीएनए चा सेगमेंट आहे आणि तो काय प्रोड्यूस करणार पुढे जाऊन प्रोटीन काय प्रोड्यूस करणार पुढे जाऊन प्रोटीन आता जीन आहे म्हणजे कशाची सिक्वेन्स असेल त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्सची राइट ओके आपल्या बेसिकली अंडरस्टँडिंग साठी मी एक रँडम इथे काय लिहिणार आहे न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स लिहिणार आहे राइट ओके जस्ट इमॅजिन करा की ही आहे ए पी जी सी सी जी ए डी टी ए जी सी सी ओके ही सपोज काय आहे एक काय आहे डीएनए ची सिक्वेन्स आहे राइट ओके एक जीन ची काय आहे ही सिक्वेन्स आहे राइट ओके ना बघा याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही सिक्वेन्स जी आहे सपोज जीन मध्ये ही जी सिक्वेन्स आहे ही काय बनवण्यासाठी जबाबदार आहे सपोज ही बनवणार आहे mRNA काय बनवणार आहे mRNA या प्रोसेसला काय म्हणणार आपण डीएनए पासून काय बनणे mRNA किंवा डीएनए पासून काय बनणे आरएनए बनणे या प्रोसेसला काय म्हणणार आपण ट्रान्सक्रिप्शन काय म्हणणार ट्रान्सक्रिप्शन राइट ओके आणि हा mRNA जो आहे हा बेसिकली कुठे जाईल न्यूक्लियसच्या बाहेर जाईल आणि ह्या mRNA पासून काय बनले प्रोटीन काय बनले प्रोटीन राइट ओके आता आपल्याला माहिती आहे की डीएनए काय असतो डीएनए एक इन्फॉर्मेशनल मॉलिक्यूल असतो काय असतो इन्फॉर्मेशनल मॉलिक्यूल एक असं मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये काय आहे माहिती भरून ठेवलेली आहे आणि ही माहिती कशी आहे या सिक्वेन्स मध्ये भरून ठेवलेली राइट ओके व्हेअरएज प्रोटीन जो आहे हा काय आहे फंक्शनल मॉलिक्यूल कोणतं मॉलिक्यूल आहे फंक्शनल मॉलिक्यूल राइट ओके म्हणजे सेल मध्ये किंवा इन जनरल आपल्या बॉडी मध्ये जे काही कार्य करायचे असतील ते कोण करेल प्रोटीन कोण करेल प्रोटीन एक्झाम्पल राइट ओके एक्झाम्पल बघा आपल्या बॉडी मध्ये ना आपण लास्ट सेशन मध्ये किंवा लास्ट इयर मध्ये ना एक टॉपिक बघितला होता त्याचं नाव होतं केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन राइट ओके त्याच्यामध्ये आपण काही हार्मोन्स बद्दल बोललो होतो राइट ओके हार्मोन्सचं केमिकल नेचर काय असतं दोन प्रकारचे केमिकल नेचर होते कोणकोणते प्रोटीन हार्मोन आणि किंवा पेप्टाइड हार्मोन आणि स्टेरॉइड हार्मोन राइट ओके जर आपण रेशो बघितला तर पेप्टाइड हार्मोनचा रेशो कसा होता जास्त होता कंपेअर्ड टू स्टेरॉइड हार्मोन राइट ओके स्टेरॉइड हार्मोनचे काही आपण खूप कमी एक्झाम्पल्स बघितले बट पेप्टाइड हार्मोनचे कसे एक्झाम्पल्स होते खूप जास्त राइट ओके नेक्स्ट अजून बघा म्हणजे शरीरामध्ये काम करण्यासाठी कोण जबाबदार आहे प्रोटीन ओके ना आपण जर गॅस्ट्रिक ज्यूसेस बघितले है ना डायजेशन एंड अब्सॉर्प्शन मधलं तर थोडंसं आपण डिटेल गेलो तर डायजेस्टिव्ह ज्यूसेस जर बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्य करताना काय दिसतील प्रोटीन्स राइट ओके आपण मागच्या सीएल मध्ये बायोमॉलिक्युल्स मध्ये एक चॅप्टर बघितला होता एक बीट बघितला होता दॅट वाज एन्झाइम्स राइट ओके व्हॉट आर एन्झाइम्स आठवतंय का एन्झाइम्स कशाला म्हणायचं regulates the chemicals or the substances which regulates the rate of reaction है ना एखाद्या रिएक्शनचा रेट काय करणे रेग्युलेट करणे हे कोणाचं काम असतं एन्झाइम्सचं काम असतं है ना राइट ओके जसं एखाद्या केमिस्ट्रीच्या किंवा एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणतो कॅटलिस्ट राइट ओके तसे एन्झाइम्स काय असतात बायो कॅटलिस्ट ओके आणि मोस्ट ऑफ द एन्झाइम्स काय आहेत प्रोटीन्स राइट ओके म्हणजे शरीरामध्ये कोणतेही जर कार्य करायचं आहे तर कोणता मॉलिक्यूल पाहिजे प्रोटीन मॉलिक्यूल पाहिजे
राईट. ओके. त्याच्यानंतर आपण बायोमॉलिक्युल्स मध्ये अजून एक गोष्ट बघितली होती की प्रोटीन जो आहे तो त्याचं कार्य करण्यासाठी राईट प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये काम करतो का तो? नाही, तो त्याच्या टर्शरी किंवा क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये काय करतो? काम करतो. राईट. ओके. आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर बघितले होते. राईट. ओके. एक होता कोणता? प्रायमरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे सांगितलं होतं बीट्स ऑन स्ट्रिंग मॉडेल है ना. राईट. ओके. बेसिकली अमिनो ऍसिड पेप्टाइड बॉन्ड, अमिनो ऍसिड पेप्टाइड बॉन्ड, अमिनो ऍसिड. राईट. ओके. त्याच्यानंतर सांगितलं होतं सेकंडरी स्ट्रक्चर. आठवतंय? सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये कोणकोणते स्ट्रक्चर्स होते? अल्फा हेलिक्स है ना, असा गोल गोल है ना, मग तो राइट हँडेड असेल किंवा लेफ्ट हँडेड असेल. राईट. ओके. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं बीटा प्लेटेड शीट्स अशा है ना, दोन प्रकारच्या होत्या कोणत्या? पॅरलल आणि अँटी पॅरलल. राईट. ओके. मग हायर सेकंडरी स्ट्रक्चर सांगितलं तुम्हाला मोटिव्स है ना, टर्न्स. राईट. ओके. त्याच्यानंतर सांगितले होते काय? टर्शरी स्ट्रक्चर्स है ना. टर्शरी स्ट्रक्चर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स. राईट. ओके. आणि लास्ट होता कोणता? क्वाटर्नरी स्ट्रक्चर है ना. राईट. ओके. एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाइड्स काय होतात? मर्ज होतात आणि एक मोठा प्रोटीन बनतो. राईट. ओके. आता बघा इथपर्यंत आलो आपण. डीएनए आहे, डीएनए नुसार काय बनला? एमआरएनए, आणि एमआरएनए नुसार काय बनला? प्रोटीन. आणि प्रोटीन जो आहे तो काय करणार आहे? सेल मध्ये बॉडी मध्ये एखादं कार्य करणार आहे. समजतंय? गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे? नेक्स्ट आता जस्ट इमॅजिन करा काय होतंय. जस्ट इमॅजिन करा काय होतंय. राईट. ओके. आता ही सिक्वेन्स खूप महत्त्वाची आहे. जसं मी अगोदर सांगितलं होतं मोबाईल नंबर मध्ये त्या अंकांची सिक्वेन्स काय होती? खूप महत्त्वाची होती त्या व्यक्तीस फोन लावण्यासाठी. ओके. तसंच इथे ए च्या नंतर टी येतो, टी च्या नंतर जी येतो, जी च्या नंतर सी येतो, सी च्या नंतर सी. राईट. ओके. ही जी सिक्वेन्स आहे ही खूप महत्त्वपूर्ण आहे. राईट. ओके. या सिक्वेन्स मध्ये जर काय झाला? बदल झाला. काय झाला? बदल झाला. आता बदल कसा कसा होऊ शकतो? बदल कसा कसा होऊ शकतो? बघा पहिली गोष्ट काय होऊ शकते? बघा आता सिक्वेन्स होती कशी? ए टी जी, ए टी जी, सी सी जी है ना. आपण जर कोडॉन मध्ये जर ट्रिपलेट वाला है ना, बघा बरोबर. राईट. ओके. ना काय होऊ शकतं जर या सिक्वेन्सच्या मध्ये एखादा न्यूक्लियोटाइड ऍड झाला, इन्सर्ट झाला. राईट. ओके. जस्ट इमॅजिन करा आता हा एटीजी आहे, एटीजी आहे. ओके. याच्यामध्ये एक ए जो आहे हा काय झाला? इन्सर्ट झाला. सिक्वेन्स बदलली, सिक्वेन्स बदलली. राईट. ओके. जर एखादा न्यूक्लियोटाइड डीएनए च्या सिक्वेन्स मध्ये काय झाला? ऍड झाला, अशा प्रोसेसला आपण म्हणणार इन्सर्शन. काय म्हणणार? इन्सर्शन. गोष्ट कळतीये? समजतंय? राईट. ओके. नेक्स्ट दुसरा इमॅजिन करा काय होऊ शकतं. ओके. हे होऊ शकतं की जो न्यूक्लियोटाइड अगोदरच बेसिकली सिक्वेन्स मध्ये प्रेझेंट आहे तिथनं तो काय होणे? बाहेर पडणे. गोष्ट काय काय होऊ शकतं? बघा सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्स मध्ये एक न्यूक्लियोटाइड काय होणे? ऍड होणे. याला काय म्हणणार? इन्सर्शन. राईट. ओके. दुसरा काय? बेसिकली जो होता तो काय होणे? कमी होणे. राईट. ओके. कमी होण्याला आपण काय म्हणणार? डिलिशन. राईट. न्यूक्लियोटाइड जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये इन्सर्शन होऊ शकतं, डिलिशन होऊ शकतं. आता इन्सर्ट झाला तर सिक्वेन्स बदलली, सिक्वेन्स बदलली. जो न्यूक्लियोटाइड होता तो काय झाला? डिलीट झाला, तरी सिक्वेन्स बदलली. राईट. ओके. तिसरा पॉइंट येऊ शकतो कोणता? ड्युप्लिकेशन. कोणता? ड्युप्लिकेशन. राईट. ओके. ड्युप्लिकेशनचा काय अर्थ होतो? एखादी गोष्ट डबल होणे, एखादी गोष्ट काय होणे? डबल होणे. राईट. ओके. जसं की विचार करा आता इथे सपोज इथे एक जी आहे, राईट. त्याच्या बाजूला अजून काय येणे? जी येणे किंवा जीसी येणे. राईट. ओके. एकच न्यूक्लियोटाइड जो आहे तो काय करतो? स्वतःला रिपीट करतो. एक म्हणा, दोन म्हणा, तीन म्हणा, स्वतःला काय करतात?
रिपीट करतायत अशा प्रोसेसला आपण काय म्हणणार ड्युप्लिकेशन. जर ड्युप्लिकेशन झालं तरी सुद्धा काय होते सिक्वेन्स बदलते. आता मला सांगा जर सिक्वेन्स बदलली, कशाची सिक्वेन्स बदलली, डीएनए ची सिक्वेन्स बदलली तर एमआरएनए वर प्रेझेंट असलेली सिक्वेन्स सुद्धा काय होईल बदल. बरोबर, एमआरएनए वर प्रेझेंट असलेली सिक्वेन्स सुद्धा काय होईल बदल. आणि एमआरएनए वरची सिक्वेन्स जर बदलली तर प्रोटीन सुद्धा बरोबर बनेल का नाही. जर प्रोटीन बरोबर बनणार नाही तर फंक्शन होईल का नाही. समजतंय गोष्ट कळतीये काय सांगतोय मी. बघा डीएनए आहे, डीएनएच्या बेसिसवर काय बनणार आहे एमआरएनए आणि एमआरएनएच्या बेसिसवर काय बनणार आहे प्रोटीन. जर डीएनएच्या सिक्वेन्स मध्ये काय झाला बदल झाला मग तो कशामुळे होऊ शकतो, इन्सर्शन मुळे होऊ शकतो, डिलिशन मुळे होऊ शकतो किंवा ड्युप्लिकेशन मुळे. अशी खूप आहेत. ओके, काही एक्झाम्पल्स आपल्या एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. ओके, न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स मध्ये काय होणे बदल होणे, त्या बदलामुळे एमआरएनए डिस्टर्ब होणे, एमआरएनएच्या डिस्टर्बन्समुळे प्रोटीन काय होणे डिस्टर्ब होणे. आणि जर प्रोटीन बरोबर बनला नाही तर तो काय करतो फंक्शन काय करतो एकतर लॉस करतो. समजतंय गोष्ट कळतीये. कधी कधी असं होतं की लॉस इन फंक्शन म्युटेशन होतं है ना. की विचार करा की एखादा जीन आहे, त्या जीन मधला एक न्यूक्लियोटाइड काय झाला बदलला, तो बदलल्यामुळे एमआरएनए बदलला, एमआरएनए बदलल्यामुळे काय बदलला प्रोटीन बदलला आणि प्रोटीन बदलल्यामुळे काय झालं की बेसिकली तो प्रोटीन जो आहे तो प्रॉपरली फोल्ड होऊ शकत नाहीये आणि तो फोल्ड होऊ शकत नाहीये म्हणून तो काय होत नाहीये तो एखादा फंक्शन परफॉर्म करू शकत नाहीये. आणि जर तो फंक्शन परफॉर्म करू शकत नाहीये तर इथे फंक्शनचा काय होतो लॉस होतो. यालाच आपण काय म्हणतो लॉस इन फंक्शन म्युटेशन. काय म्हणतो लॉस इन फंक्शन म्युटेशन. दुसरे बघा काय की डीएनए बदलला, डीएनए बदलल्यानंतर एमआरएनए बदलला, एमआरएनए बदलल्यानंतर काय झाला प्रोटीन बदलला, प्रोटीन मध्ये काय झालं मॉडिफिकेशन झालं आणि प्रोटीन आता तो प्रोटीन असा काम करतोय जे काम अगोदर तो ऑर्गॅनिझम करू शकत नव्हता. राईट. ओके, ते काम अगोदर तो ह्यूमन बीइंग करू शकत नव्हता. अशा म्युटेशनला आपण काय म्हणणार गेन इन फंक्शन म्युटेशन. काय म्हणणार गेन इन फंक्शन म्युटेशन. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे समजतंय राईट. ओके, पण म्युटेशनला आपण काय म्हणणार म्युटेशन इज नथिंग बट सांगा पटकन सडन change in nucleotide sequence which causes changes, लिखो या फिर अल्ट्रेशन लिखो, अल्ट्रेशन in function, sudden changes in nucleotide sequence of gene requirement, of gene, alteration in function of that gene. Right? काय होतोय बघा एक बदल होतोय. कशामधला बदल होतोय न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स मधला बदल होतोय. जीन होता, जीन मध्ये न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स होती, न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स मध्ये काय होतोय बदल होतोय आणि हा बदल काय करतोय चेंज करतोय, एक बदल घडून आणतोय कशामध्ये त्या जीननी परफॉर्म केलेल्या फंक्शन्स मध्ये. राईट. गोष्ट कळतीये काय डाऊट आहे पर्यंत राईट. ओके, नाव पुढे बघा आता हे कशामुळे होऊ शकतं, कशामुळे होऊ शकतं राईट. ओके, नाव the agents which are responsible for mutation, the agents which are responsible for mutations are called mutagens. यांना काय म्हणणार आपण म्यूटाजन राइट. ओके, मतलब म्यूटेशन जनरेशन जनरेटिंग ऐसे कुछ फैक्टर्स जो क्या करेंगे डीएनए के अंदर क्या करेंगे न्यूक्लियोटाइड सीक्वेंस को क्या करेंगे चेंज करेंगे, अल्टर करेंगे राइट. ना आता म्यूटाजन जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्यूटाजन जे आहेत ते कसे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बघा कोणते आहेत
सगळ्यात अगोदर आहे फिजिकल, नंतर आहे केमिकल, नंतर आहे बायोलॉजिकल. कोणकोणते म्युटेशन्स आहेत? फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल. ओके, आता फिजिकल कोणकोणते असू शकतात बघा. सगळ्यात अगोदर फिजिकल म्युटेशन येईल रेज. काय येतील? रेज. राईट. ओके, आता कोणकोणते रेज असू शकतात? एक्स रे, गॅमा रे, अल्फा, बीटा रे, है ना? राईट. ओके, काही आयन्स आहेत, हेच तर काय कॉज करतात? म्युटेशन कॉज करतात. राईट. ओके, दुसरा केमिकल. ओके, केमिकल जो म्युटेशन आहे त्याचा सगळ्यात एक महत्त्वाचा येतो ETBR. ETBR, इथिडियम ब्रोमाइड. इथिडियम ब्रोमाइड. ओके, दुसरा एक एग्जांपल येऊ शकतो बेस एनालॉग्स. बेस What do you mean by analog? Yes. Okay. Basically, अशा केमिकल्स किंवा अशा केमिकल सबस्टन्सेस जे स्ट्रक्चरली कशासारखे आहेत? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. ओके, त्यांच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं? म्युटेशन होऊ शकतं. ओके, नेक्स्ट तिसरा येतो बायोलॉजिकल. बायोलॉजिकल मध्ये सगळ्यात पहिला येतो काय? व्हायरसेस. काय येतो? व्हायरसेस. आपल्याला माहिती व्हायरस काय करतो? ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये डीएनए वगैरे इन्सर्ट करतो आणि बेसिकली दोन प्रकारची सायकल असते. एक असते लायटिक सायकल, एक असते लायसोजेनिक सायकल. व्हायरस दोन्ही सायकल्सने काय करू शकतो? डीएनए सोबत काय करू शकतो? इनकॉर्पोरेट होऊ शकतो आणि त्या व्यक्तीचा, त्या ऑर्गॅनिझमचा डीएनए काय करू शकतो? अल्टर करू शकतो. दुसरा बॅक्टेरिया. दुसरा काय आहे? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया सुद्धा जबाबदार आहे कशासाठी? म्युटेशन कॉज करण्यासाठी. ओके, तिसरा आहे ट्रान्सपोझोन्स. काय? ट्रान्सपोझोन्स. ओके, हा कॉन्सेप्ट जो आहे आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायचा आहे. ओके, याला आपण म्हणणार जम्पिंग जीन. काय म्हणणार? जम्पिंग जीन. ओके, जम्पिंग जीन कशाला म्हणणार? है ना, जो उड्या मारणार आहे. राईट. ओके, सांगतोय बघा, विचार करा. डीएनए ची सिक्वेन्स आहे. ओके, डीएनए ची सिक्वेन्स आहे. डीएनए ची सिक्वेन्सवर एक जीन आहे. राईट. ओके, हा जीन करतो काय? राईट. ओके, हा जीन बेसिकली डीएनए ची सिक्वेन्सवर प्रेझेंट राहतो. राईट. ओके, कालांतराने काय करतो? तो कशाला घेऊन येतो? डीएनए पॉलिमरेजला घेऊन येतो. डीएनए पॉलिमरेजला घेऊन येतो, तो जीनची कॉपी बनते. ही कॉपी बाहेर पडते. कॉपी जाऊन दुसऱ्या ठिकाणी अजून अटॅच होते. राईट. ओके, म्हणजे एक जीन काय करतो? एका ठिकाणी बसून बोर होतो, तर तो म्हणतो मी काय करतो? जरा जिनोम भ्रमण करून येतो. काय करून येतो? जिनोमचं काय करून येतो? भ्रमण करून येतो. एक चक्कर, एक फेरफटका मारून येतो. कुठून? पूर्ण जिनोम. राईट. ओके, आणि तो इथे असतो, त्याची कॉपी इथे ठेवतो, जम्प करतो. दॅट इज डीएनए पॉलिमरेजच्या हिशोबाने तो काय करतो? स्वतःला रेप्लिकेट करतो. दुसऱ्या ठिकाणी जाऊन काय होतो? पुन्हा इनकॉर्पोरेट होतो. राईट. ओके, तिथं काही दिवसांनी बोर होतो, तर तो पुन्हा डीएनए पॉलिमरेजला घेऊन येतो. तिथून स्वतःची कॉपी बनवतो आणि ही कॉपी जी आहे ती अजून जिनोमच्या पुढे जाऊन काय करतात? बेसिकली अटॅच होतात. आता हे जीन्स जे आहेत, हा जो ट्रान्सपोझोन्स आहेत, हा एका गॅपवर दुसऱ्या गॅपवर, दुसऱ्या गॅपवर, तिसऱ्या गॅपवर असं जम्प करत राहतो. राईट. ओके, आता जस्ट इमॅजिन करा की हा जो जीन आहे, हा उड्या मारणारा जो जीन आहे, हा अशा जीन मध्ये जाऊन अटॅच झाला जो की जीन खूप महत्वाचा आहे. राईट. ओके, विचार करा की हिमोग्लोबिनचं जीन आहे. ओके, हिमोग्लोबिनच्या जीन सोबत हा जीन काय झाला? अटॅच झाला. आता हिमोग्लोबिनच्या जीनचं काम काय होतं? पेप्टाइड बनवणं, है ना? राईट. ओके, अल्फा बीटा, अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2 या पेप्टाइड्स बनवणं. राईट. ओके, आता ह्या पेप्टाइड जर बरोबर बनल्या नाही तर काय होईल?
हिमोग्लोबिन प्रॉपरली बनणार नाही. हिमोग्लोबिन प्रॉपरली बनणार नाही तर ऑक्सिजनचा आणि CO2 चा ट्रान्सपोर्ट होणार नाही. कंडिशन येईल कशाची? एनिमियाची कंडिशन येईल. गोष्ट कळते काय सांगतो? राईट. ओके. सो बेसिकली बघा, व्हायरसेस आहेत, त्याच्यानंतर बॅक्टेरिया आहे आणि ट्रान्सपोझोम्स आहेत. हे काय करतात? म्युटेशन साठी कॉज किंवा म्युटेशन हे कॉज करतात. ओके. ज्यांना नोट डाऊन करायचं ते नोट डाऊन करून घेते. चलो.